हैदराबाद गॅजेटनुसार एसटी आरक्षणासाठी आज परभणीत बंजारा समाजाचा महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो या सर्व महिला ज्या आहेत त्या पारंपरिक वेशभूषेमध्ये या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। काही तरुणी आहेत, आपण त्यांना विचारूयात की काय मागणी आहे तुमची। हैदराबाद गॅजेटनुसार एसटी आरक्षण कशासाठी पाहिजे? वन नेशन वन रिझर्वेशन पाहिजे आहे आमच्या मुलाबाळांना आरक्षण मिळालं पाहिजे सर। ऊस तोड आमचे बंजारा समाज आहे सर, तो असाच भटकत फिरणार नाही असं त्याच्यासाठी आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे। आम्हाला इथं आरक्षण जर नाही मिळालं तर आम्ही दिल्ली मुंबई पर्यंत जाण्याची आमची हे आहे तयारी आहे। त्याच्यामुळे आमचा एवढा मोठा समाज आमचा रस्त्यावर उतरलेला आहे। काय नुकसान व्हायले मुलांचं? नुकसान काय ना सर, कुठं नोकऱ्या लागणं झाल्यात काय नाही, शिकून बेकार आहेत, शिकून बेकार आहेत सध्या आमच्या लेकरा। कुठं आरक्षण नसल्यामुळे आम्हाला इतक्या आरक्षणामध्ये काहीच होईना झाले सर। आम्हाला पाहिजे एसटी आरक्षण। आमच्या मुलांना 12 13 शिकतात मुलं, नोकरी लागत नाही, 0 पॉईंट जातात, मग लग्न करून ठेवतात, मग उसाला जातात, मग त्याचा फायदा काय होत आहे? मग ते फायदा करायसाठी आमचं आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे। आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे। बंजारा समाज आहे आमचा। मावशी तुमचं काय म्हणणं आहे? आमचंही म्हणणं हेच आहे की एसटी आरक्षण आमच्या बंजाराला पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। आमचे मुलं 10वी 11वी 12वी शिकून आमचे मुलं ऊस तोडा चाललेत। आमचं बंजार सगळ्या देशामध्ये भटकायलंय। आमच्या बंजाराला कोणी भाव द्याना झालंय, आमच्या बंजाराला भाव कोणी द्याना झालंय। आमच्या बंजाराला एसटी आरक्षण पाहिजे। दीदी काय म्हणणं आहे तुझं? आता आमचे मार्क्स जरी चांगले आले तरी आमचे नंबर लागणं मोठ्या कॉलेज, आमचे नंबर लागणं मोठ्या कॉलेजला, त्यामुळे आमचे नंबर लागायसाठी आम्हाला आमचं थोडं तरी आरक्षण पाहिजे। एसटी आरक्षण आमच्या बंजारा समाजाला पाहिजे आणि आम्हाला चांगले मार्क्स पडूनही आमचा नंबर लागत नाही चांगल्या कॉलेजला। आमचं मोठा अधिकारी व्हायचं स्वप्न असून पण आम्हाला चांगले कॉलेज चांगलं शिक्षण भेटत नाही, त्यामुळे आम्हाला आरक्षण लागतंय, एसटी आरक्षण। तर हे होत्या महिला आणि काही महाविद्यालयीन तरुणी आहेत, त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला एसटी आरक्षण पाहिजे म्हणून। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।